नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा जो काही रिझल्ट डिक्लेअर झाला आहे तोच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेचा हा निकाल जाहीर झाला आहे, त्यानंतर मेरिट कशा प्रकारे लागला आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, करून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रिझल्ट आहे जिल्हा परिषद नांदेड या जिल्हा परिषदेचा आणि पदाचं नाव आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, म्हणजेच मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा हा निकाल आहे। त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय केला होता आणि त्यामध्ये किती विद्यार्थी हे क्वालिफाय झालेत। या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी बघू शकता। या ठिकाणी तुम्ही किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता आणि या ठिकाणी कोण क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नंबर आहेत। आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी विद्यार्थ्याचा रोल नंबर आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं तर या ठिकाणी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे। त्यानंतर या ठिकाणी त्याची कॅटेगरी आहे। त्यानंतर या ठिकाणी त्याची बर्थ डेट आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्याचं नाव आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात कसे मार्क पडले आहेत ते या ठिकाणी सांगितलं आहे। आता एक नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अजय बैस। आता या विद्यार्थ्याला जर मार्क जर बघितले तर एकूण या विद्यार्थ्याला 174 मार्क पडले आहेत। म्हणजेच मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त मार्क हे 174 आहेत। त्यानंतर 2 नंबरला विद्यार्थी जर बघितलं तर विक्रांत पाटील। आता या विद्यार्थ्याला 168 मार्क पडले आहेत। हा विद्यार्थी 2 नंबरला आहे। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव आहे आणि या ठिकाणी त्याला किती मार्क पडले आहेत ते त्यासमोर सांगितलंय। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये किती मार्क पडले आहेत ते पण या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही बघू शकता की विषयामध्ये किती मार्क आहेत आणि त्याला एकूण किती मार्क पडले आहेत। आता या ठिकाणी तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत। आणि तुम्हाला जर ही पीडीएफ जर डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल ही पीडीएफ टाकली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता। आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्या जिल्हा परिषदेचा तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे, त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।